नमस्कार विद्यार्थी मित्र वेलकम बॅक। आता आपल्या परीक्षेचा सिलेबस अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे आणि सामायिक परीक्षा किंवा टर्मिनल एक्झाम सेमिस्टर एक्झामची आपण तयारी करत आहोत। तर त्यामध्ये तुम्हाला जे काय सिलेबस पण हा दिलेला आहे 9वी आणि 10वी याच्यामध्ये कोविड-19मुळे 20 ते 25% सिलेबस थोडा कमी केलेला आहे, ॲडजस्ट केलेला आहे। या फर्स्ट सेमिस्टर किंवा टर्मिनल एक्झामला पण काही पाठ किंवा सुभाषितमाला किंवा त्यातले काही श्लोक हे कमी केलेले। तो सिलेबस तुम्हाला क्लास टीचरकडनं पाठवला गेलेला आहे, तो तुम्हाला मिळाला असेल किंवा मिळेल। तर त्याचबरोबर आपला आता जो काही सेमिस्टर एक्झाम टर्मिनल एक्झाम आहे ते 80 मार्काचा आहे, 80 मार्काचा। तर हा जो काही आत्ताचा व्हिडिओ आहे तो इथं दिल्याप्रमाणे 9वी आणि 10वी याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे, क्वेश्चन फॉर्मॅट जो आहे तो ऑलमोस्ट सेम आहे। त्यामध्ये जे काय एकूण 1 ते 6 असे विभाग आहेत आणि त्यातला प्रत्येक प्रश्न आणि उपप्रश्न कशा प्रकारे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे, कशा प्रकारे ते डिवाइड केलेलं आहे किंवा विभाजित केलेलं आहे आपण आता थोडक्यात बघायचं आहे। तर 10वीच्या विद्यार्थ्यांना हे चांगल्या प्रकारे माहिती झालं असेल, कारण 9वीमध्ये पण त्यांनी सामायिक किंवा वार्षिक सेमिस्टर किंवा फायनल एक्झाम त्यामध्ये पण हे बघितलेलं आहे। आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी पण नवीन पुस्तकामध्ये किंवा गाईडमध्ये पण हा फॉर्मॅट दिलेला आहे। जुना 100 मार्काचा होता, तर हा आता नवीन जो फॉर्मॅट आहे तो जर इकडे बघितलं तुम्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि हा 80 मार्काचा एकूण हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे। आणि इंटरनल मार्क हे 20 आहेत, 80-20 असं डिवाइड झालेलं आहे। पूर्वी 100 मार्काच्या पेपरला पण 100 मार्क्स होते आणि त्याला पण 3 तास होते, थोडं गडबडीत पूर्ण करायला लागायचं आणि इंटरनल मार्क्सचा संधी किंवा चान्स नव्हता। तर गेल्या वर्षीच्या सेकंड सेमिस्टरपासून गेल्या बोर्डाच्या परीक्षेपासून 80 मार्काचा हा जो पेपर आहे आणि 20 मार्क हे इंटरनल आपल्या जे काही अंतर्गत मूल्यमापनासाठी आहे। तर ही विशेष संधी ही आपल्याला गेल्या वर्षीपासून आहे। वी आर फॉर्च्युनेट दॅट वी हॅव दिस स्पेशल कन्सेशन, स्पेशल ऑपॉर्च्युनिटी। तर यामध्ये प्रत्येक जो काही विभाग आहे, पहिला प्रश्न किंवा पहिला विभाग, प्रत्येक विभागाला शीर्षक आणि त्याच्यात मार्काचं डिवायडेशन आहे। हे जे काय थोडक्यात जे काही मार्कांचं वर्गीकरण आहे, पहिला जो काही गद्य विभाग, पद्य विभाग वगैरे याच्यामध्ये, तर एकूण 80 मार्क कसे काय होतात हे पण ग्रुपवर पाठवलेलं आहे किंवा क्लास टीचरकडे पाठवलेलं आहे। फक्त त्याच्यामध्ये जे काही उपप्रश्न आहेत ते पण आपण बघणार आहोत। तर 9वीच्या पुस्तकात पण मागं 100च्या 80 मार्काचं आहे, नवीन पुस्तकामध्ये दिलं आहे, गाईडमध्ये पण आहे आणि 10वीच्या पण पुस्तकात हा फॉर्मॅट आहे गाईडमध्ये। आणि त्याशिवाय संस्कृत आमोद किंवा हे प्रश्नपत्रिका म्हणजेच त्याला कृतीपत्रिका म्हणतात, तर त्याची पण इथं विभागणी दिलेली आहे आणि सॅम्पल क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पण आहे त्यामध्ये। तर यामध्ये पहिला जो काही प्रश्न आहे, पहिला विभाग किंवा पहिला प्रश्न हा सुगम संस्कृतमध्ये आपण इथं थोडक्यात बघायचा आहे। हा जो काही विभाग किंवा प्रश्न सुगम संस्कृतम आणि त्याला 4+2+2 अशा प्रकारे 8 मार्क या पहिल्या विभाग किंवा प्रश्नाला आहे। तर इथं बघितलं सुगम संस्कृतम आणि म्हणजेच एकूण या विभागाला 8 मार्क आहेत। पहिल्या उपप्रश्नाला अला 4 मार्क, नंतर आ आणि ई ह्याच्या पुढच्याला 2-2 मार्क आहेत। तर जे काय आपण 8वीपासून 9वीपासून सोडवतो ते चित्रनामाने, चित्रं दृष्ट्वा नामाने लिहितात। चित्रपदकोश मधले 5 चित्र दिलेले असतील, त्यापैकी 4, 5 पैकी 4 सोडवायचे आणि मार्क 4 आहेत। नीट प्रकारे बघा आणि लिहून घ्या यामध्ये। तर हे थोडक्यात आपण रिव्हिजन बघतोय। तर 5 पैकी 4 चित्रांची शुद्ध नीट स्पष्ट नावं लिहिली व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर, तर 4 पैकी 4 मार्क मिळतात। चित्रपदकोश म्हणजे वेगवेगळ्या विभागातली ही नावं आहेत। दुसरं आहे ते म्हणजे संख्या अक्षरेही किंवा अंकही। संख्या लेखन जे आहे 1 ते 50, 50 ते 100, तर त्यातल्या अक्षरामधल्या अंकामध्ये किंवा अंकामधल्या अक्षरामध्ये डिजिट फॉर्मॅट असेल तर वर्ड फॉर्मॅटमध्ये किंवा याच्यामध्ये लिहिलं तर 3 पैकी 2 लिहिलं तर 2 मार्क। समय लेखन पण तसंच आहे। समय लेखन जे काही 9वीला आणि पुढे 10वीला आहे त्याची पण आपण उजळणी किंवा माहिती बघितलेली आहे। तर 3 वेळा दिल्या असतील त्या अक्षरा किंवा अंकामध्ये त्या लिहायच्या आहेत, जास्त करून अंकामधल्या अक्षरामध्ये। तर 3 पैकी 2, 3 पैकी 2 अशा प्रकारे समयला, संख्याला 2 मार्क, समयला 2 मार्क म्हणून 4 आणि हे 4+4 मार्क। चित्रपदकोशचे 4, इथं 2+2 अशा प्रकारे हे 8 मार्क
पहिल्या विभागाला पहिला विभाग सुगम संस्कृतम सोप्या याच्यामधला आहे. प्रश्न किंवा विभाग दुसरा हा गद्य म्हणजे आपले पाठ आहेत किंवा धडे आहेत सुभाषित माला सोडून, तर त्याच्यावरचा आहे. तर गद्यामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत, अ, आ आणि ई. तर गद्यामधले जो काही धड्यातला जो काही गद्यांश आहे, उतारा जो काही दिलेला असेल त्याच्यावर जे काही प्रश्न आहेत ते पहिले 2 प्रश्न सारखे आहेत, 7-7 मार्काचे 2 प्रश्न आहेत. एकूण हा गद्य विभाग 20 मार्काचा आहे. 7 अधिक 7 14 आणि तिसऱ्याला 6 मार्क, 14 आणि 6 20 मार्क. तर अ अधिक आणि आ समान आहे, गद्यांश पठित्वा निर्दिष्टावर प्रतिकृत. तर एक पॅरेग्राफ दिला जाईल, धड्याचा पहिला भाग किंवा दुसरा भाग, 2 छोटे पॅरेग्राफ किंवा एक मोठा पॅरेग्राफ या ठिकाणी देण्यात येतो आणि त्यावर प्रश्न किंवा उपप्रश्न विचारले जातात. जरी काही काळानं पाठ नसले तरी शोधून लिहायचे आहेत उत्तरं त्याच्यामध्ये. तर त्यामधलं पहिलं आहे ते म्हणजे अवबोधनम. तर यामध्ये इथं जर बघितलं काय काय त्याची उदाहरणं पण यामध्ये आहेत. तर अवबोधनमध्ये पूर्ण वाक्यानं उत्तरं ते घेत आहे, ते मी तोंडी सांगतो. पूर्ण वाक्यानं उत्तर उचित पर्याय चिन्हतो किंवा लिखत, 2 पर्यायापैकी एक पर्याय लिहून पूर्ण वाक्य लिहायचं. सगळ्यात महत्त्वाचं जे काही पहिल्या सूचना पण आहेत ते पण महत्त्वाचं आहे. प्रश्नपत्रिकेच्या वरती सूचना पण लिहिलेल्या असतात की सत्य किंवा असत्य असेल किंवा अशा प्रकारे पूर्ण वाक्यानं उत्तरच असेल तर नुसता तेवढाच जर शब्द लिहिला तर अर्धे मार्क मिळतात. सत्य किंवा असत्य लिहिलं तरी पण अर्धे मार्क मिळतात. उचित पर्याय नुसता तो पर्याय निवडला तरी नाही, वाक्य पूर्ण असेल तरच पूर्ण मार्क मिळतात. फार महत्त्वाचं आहे. तर आळस करू नका आणि योग्य प्रकारे योग्य स्पीडनं जर लिहिलं तर हा वेळेच्या आधी आपला पेपर सहज पूर्ण होऊ शकतो. चेकिंगला पण वेळ मिळू शकतो, कारण आधी 100 मार्काला 3 तास होते, तर आता 80 मार्काला 3 तास आहे. तर तुम्ही जर बघितलं तर 27 त्रिक 81, 27 नाही तर एका तासात 30 मार्काचं तरी व्हायला पाहिजे, 28 त्रिक. तर त्या प्रकारे तेवढं जरी आपलं झालं 30 मार्काचं, 30 दुनी 60 आणि मग जवळपास 2.5-3 तासामध्ये मॅक्झिमम हा पेपर होऊन चेकिंगला पण वेळ मिळतो. तर योग्य पर्याय पहिल्यांदा, आणि 10वीला तर पहिल्यांदा प्रश्नपत्रिका 20 मिनिटं नाही, उत्तरपत्रिका 20 मिनिटं आधी देतात सगळी माहिती लिहायला आणि प्रश्नपत्रिका 10 मिनिटं आधी देतात. त्यामुळे तो वेळ 3 तासापेक्षा ॲडिशनल आहे. 180, 60 गुणिले 3 180 आणि ते 20 मार्क म्हणजे 200 मिनिटं आपल्याला मिळतात 10वीला, आणि याच्यात 190 तरी मिळतात 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका वगैरे दिल्यानंतर. तर यामध्ये पहिला अवबोधनमध्ये आपण बघितलं पूर्ण वाक्यानं उत्तरात उचित पर्याय चिन्हतं. वाक्य सत्य आहे किंवा असत्य आहे ते ओळखून, म्हणजे वाक्य पुन्हा लिहून सत्य आहे किंवा असत्य आहे ते लिहायचं. त्यामध्ये वाक्य असत्य असेल तर चुकीचं बरोबर नाही करायचं, वाक्य लिहायचं आणि ते सत्य आहे किंवा असत्य तेवढंच लिहायचं. असत्य वाक्य सत्य करत बसायचं नाही आहे. तर अशा प्रकारे या पहिल्या प्रत्येकाला आणि पर्याय आहेत 4 पैकी 3 लिहिले तर 3 मार्क आहे. त्याचे 7चं डिवायडेशन पण लिहिलं आहे. अवबोधनला 3 आहे. पृथक्करण, तर शब्दज्ञानम आणि पृथक्करणमध्ये क्रमानं लिहायचं आहे. 4 वाक्य वर खाली दिले असतील ते क्रमानं लिहायचे आहेत. शब्दज्ञानमध्ये वर्ण विग्रह गुरु त्वांत किंवा लबंत अव्यय त्या पाठातले लिहायचे आहेत, 2 किंवा 3 आहेत. तर अशा प्रकारे लकारम लिखत वगैरे. तर शब्दज्ञान तुम्हाला किती आहे त्याच्यातलं 3 पैकी 2. प्रत्येकाला पर्याय आहे, ह्याला 2 मार्क, ह्याला 3 मार्क, आणि पृथक्करण जे काय बघितलं क्रमानं किंवा अशा प्रकारे तर त्याला इथं 2 मार्क आहेत. तर 3 अधिक 2 7 मार्क. प्रश्न अ आणि प्रश्न आ पण समानच आहे. दुसऱ्या धड्यातला एक पॅरेग्राफ दिला जाईल पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध याच्यातला, आणि त्याच्यावर पण अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पण अशा प्रकारेच अवबोधनम, शब्दज्ञानम, कहा कम वदती वगैरे अशा प्रकारे लकारम लिखत पहिल्या याच्यामध्ये. शब्दज्ञानम तर प्रश्न निर्माणम कुरु, चतुर्थ पदम लिखत वगैरे अशा प्रकारे. आणि पृथक्करण विशेषण किंवा मेलनम कुरुत यामध्ये पण जोड्या जुळवा 4 याच्या, तर त्याला 2 मार्क. अशा प्रकारे जे काही वेगवेगळे उपपर्याय आहेत. तर हे 7 आणि 7 14 मार्क या ठिकाणी झाले, म्हणजे 2 गद्यांशचे. उरलेले जे 6 मार्क आहेत त्याचं डिवायडेशन 4 अधिक 2 झालेलं आहे.
तर दोन गद्यांशस्य सरलार्थम लिखत. तर जे काय सरलार्थासाठी वेगळे जे काही धडे आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यावर इतर प्रश्न विचारले जात नाहीत, तर तुमच्या जे काय सिलेबसमध्ये ते वेगळे धडे आहेत किंवा तर त्याच्यावरचे हे 2 पॅराग्राफपैकी एक पॅराग्राफ 4 ते 5 वाक्याचं माध्यम भाषा म्हणजे मराठीमध्ये सरळ अर्थ लिहायचा, माध्यम भाषेमध्ये सरळ अर्थ लिहायचा आहे. तर एखादं वाक्य कधी कधी एक्स्ट्रा असतं, तर 4 वाक्याला 4 मार्क नीट जर आपण शुद्ध लेखन लिहिलं तर. भाषांतर करायचं म्हणजे अनुवाद करायचा 2 पैकी 1, 2 पॅराग्राफपैकी एकाच्या. 9वीच्या याच्यामध्ये यावेळी आता इथं पण 10वीच्या याच्यात पण एकच फक्त भाग झालेला आहे प्रथम पुष्पम किंवा याच्यामध्ये, त्यामुळं थोडे पर्याय कमी आहेत किंवा पण 2 पैकी 1 याच्यामध्ये लिहिलं तर 4 मार्क आहेत. आणि उरलेले 2 मार्क कशाला, माध्यम भाषा या उत्तर. त्या प्रश्नाची माध्यम भाषा म्हणजे मराठीमध्ये उत्तर लिहायचे. तर त्यामध्ये पण 2 पैकी 1 आहे, 2 प्रश्नापैकी 1 याचं उत्तर लिहायचं आहे. तर माध्यम भाषा 2 मार्कमध्ये पाठाचा संक्षिप्त परिचय, हा पाठाचं शीर्षक कुठल्या धड्यातनं आलेलं आहे ते लिहायचं. मग मुख्य मंत्र आणि नंतर निष्कर्ष किंवा कन्क्लुजन अशा प्रकारे लिहायचं आहे. पाठ परिचयाला आधी पण सांगितलं मी अर्धा मार्क आहे, मधला जो काही मुख्य भाग आहे त्याला 1 आणि कन्क्लुजन किंवा निष्कर्ष त्या प्रश्नाशी संबंधित असलं पाहिजे, मग 2 पैकी 2 मिळू शकतात. इथं पण नीट अनुवाद केला प्रत्येक ओळीचं शुद्ध लेखन तर 4 पैकी 4. तर 4 आणि 2 6 इथं होतात. तर इथं 14 आणि हे 6 मिळून 20 मार्क या ठिकाणी या दुसऱ्या जे काही विभागाला आहे 20 मार्क. तर पहिल्याला 8 झाले, दुसऱ्याला 20 मार्क झाले. तर आता तृतीय विभाग जो आहे गद्यानंतर पद्य विभाग आहे, तृतीय विभाग किंवा तिसरा प्रश्न. तर यामध्ये एकूण 18 मार्काला आहे, 6 मार्काचे 3 उपप्रश्न आहेत यामध्ये. तर ते कसे आहेत ते पण आता बघूया. हे पण तुम्ही नीट लिहून घ्या. पद्यांश पठित्वा निर्देशाकृती करू. तर गद्यांश आहे तसंच पद्यांश 2 किंवा 3 श्लोक दिलेले असतात. 2-2 ओळीचे असेल तर 3 श्लोक, कधी 4 ओळीचा 1 श्लोक, 2 ओळीचा 1 असं पण दिलं जातं. तर एकूण 6 ओळी अशा प्रकारे इतर श्लोक दिले जातात. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, त्यामध्ये एकूण 6 मार्काचा आहे. तर पहिल्या याच्यात 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. तर यामध्ये पण पद्यांशमध्ये जर बघितलं तर सेम आधीच्या याच्यासारखं गद्यांशप्रमाणेच पूर्ण वाक्यानं उत्तर, पूर्ण वाक्यात उत्तरे द्या, पूर्वपद उत्तरपद किंवा मेलनम कुरुत अशा प्रकारे हे 3 पैकी 2ला 2 मार्क. जाल रेखाचित्रम किंवा मेलनम कुरुत तर जे काय बरोबर चतुर्थ पद वगैरे अशा प्रकारचे जे आहे तर याला 2 मार्क, प्रत्येकाला 2-2 मार्क आहेत. याला 2 मार्क, जाल रेखाचित्रम किंवा मेलनमला 2 मार्क. आणि तिसरा आहे ते म्हणजे माध्यम भाषा उत्तर, मराठीमध्ये उत्तर लिहा. तर अशा प्रकारे तिन्ही प्रश्न आहेत ते 2-2 मार्काचे आहेत. माध्यम भाषा उत्तरामध्ये पण 2 पैकी 1 असतं, इथल्यासारखं 2 पर्याय त्याच्यापैकी 1 पर्याय. तर अशा प्रकारे 2 मार्काचे 3 उपप्रश्नाचे 6 मार्क इथं होतात. तर हा झाला पहिला 6चा एक विभाग. त्यानंतर पुढचा एक पाठांतरित कंठस्थीकरणार्थम श्लोकम असतात. पद्ये किंवा श्लोकम, पद्ये किंवा श्लोके पूर्ण आणि शुद्ध लिहायचे त्याच्यामध्ये. तर यामध्ये 2 ओळीचे 3 श्लोक असतात कधी कधी, किंवा जनरली 10वीच्या याच्यात 4 ओळीच्या 2 श्लोकांपैकी 1 श्लोक आणि 2 ओळीच्या 2 श्लोकांपैकी 1 श्लोक. 4 ओळीच्या श्लोकाला 4 मार्क आणि 2 ओळीच्या श्लोकाला 2 मार्क. प्रत्येक याच्यामध्ये 2 पैकी 1 लिहायचं, किंवा 2 ओळीचे 4 श्लोकांपैकी 3 श्लोक लिहायचे. सगळीकडून 4 अधिक 2 पण 6 होतं आणि 2 अधिक 3 पण 6 होतं. तर तो प्रश्न पण नीट समजून घ्यायचा आहे की 4 ओळीचे 2 श्लोकांपैकी 1 असं पण असतं त्या ठिकाणी पद्य विभागामध्ये. तर ते पण नीट प्रश्न वाचायचा, त्या 4 ओळीच्या पैकी 1, 2 ओळीचा, किंवा जनरली 9वीसाठी हे असतं 2 ओळीच्या 4 श्लोकांपैकी 3, प्रत्येक ओळीला 1-1 मार्क. 2 ओळीचा श्लोक असेल तर 2 मार्क, 4 ओळी. त्याप्रमाणे हा दुसरा 6 मार्काचा विभाग पूर्ण होतो. पहिला 6 बघितला, दुसरा 6 इथं बघितला. आता तिसऱ्या 6 मार्काच्या याच्यामध्ये अन्वयपूरक श्लोकाच्या खाली कंसामध्ये अन्वय लिहिलेला असतं. अन्वय म्हणजे पद्य जो आहे, गद्याचं पद्य रूपांतर.
ओळीमध्ये रूपांतर, कर्ता कर्म क्रियापद याप्रमाणे. तर 4 रिकाम्या जागा असतात, प्रत्येकाला अर्धा मार्क. अशा प्रकारे 2 मार्क अन्वयाला होतात. आणि नीट त्या श्लोक जर आपल्याला माहिती असेल तर त्यातलेच रिकाम्या जागा भरून हे पूर्ण करू शकतो. दुसरं आहे ते म्हणजे सरलार्थम लिखत. तर हे शेवटचं आहे. यामध्ये पण 3 पैकी 2 लिहायचे आहेत. 3 पैकी 2 जे काय सरलार्थासाठी, पाठांतरासाठी नाही, वेगळे सरलार्थासाठी जे काही श्लोक आहेत, वाचन प्रशंसा किंवा इतर जे काय आपल्या सिलेबसमध्ये बघा, त्या श्लोकांमधले जास्त करून या ठिकाणी येतात. 3 पैकी 2 आणि प्रत्येकाला 2 मार्क आहेत. सरलार्थ इथल्याप्रमाणेच माध्यम भाषा म्हणजे मराठीमध्ये अर्थ लिहायचा नीट त्याचा. तर यामध्ये 3 श्लोकांपैकी 2 श्लोकाचा अर्थ लिहायचा, प्रत्येकाला 2 मार्क. आणि अशा प्रकारे 4 मार्क सरलार्थ आणि अन्वयाला 2. तर 6 मार्काचा तिसरा गट जो आहे तो झाला. तर 6 गुणिले 3 अशा प्रकारे 18 मार्क या पद्य विभागाला आहे. तर हा पद्य विभाग पण झाला आहे. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो लेखन कौशल्य आहे. प्रश्न क्रमांक 4 हा 9 मार्काचा आहे फक्त. तर त्यामध्ये पहिला जो काय उपप्रश्न आहे तो 5 मार्काचा, दुसरा उपप्रश्न 4 मार्काचा. 5 अधिक 4 9. तर पहिला जो काय इथं फक्त क्रम बदललेला आहे, 5 अधिक 4 असते किंवा 4 अधिक 5. पहिला उपप्रश्न 4 मार्काचा, दुसरा 5 मार्काचा. तर प्रत्येक याच्यामध्ये पर्याय आहे. 4 मार्काच्या पहिल्याला धातू किंवा अव्ययांचा वापर करून वाक्य निर्माण करतो. तर 3 धातू आणि 3 अव्यय दिलेले असतात. 3 धातू गमगच्छला जसं द्वितीय लागते आहे, ज्याच्यावर कृदकृत्य किंवा ज्याच्यावर चतुर्थी, अशा प्रकारे कुठल्या धातूला द्वितीय, कुठल्याला चतुर्थी, कुठल्याला षष्ठी लागते. तर त्याप्रमाणे अव्ययाला पण तशी रूपं आहेत. सहला तृतीया, विना किंवा अशा प्रकारे जे काही नमहाला चतुर्थी लागते आहे. तर अशा प्रकारचे एकूण 3 धातू आणि 3 अव्यय असतात. तर त्यापैकी आपल्याला 2 लिहायचे. 2 धातू 2 अव्यय किंवा 3 अशा प्रकारे एकूण फक्त 4 वाक्य लिहायचे. 4 वाक्याला 4 मार्क आहेत. या ठिकाणी 4 वाक्याला 6 पैकी 4 वाक्याला 4 मार्क. आणि याला पर्याय काय, संस्कृत अनुवादन करू. जर तुम्हाला धातू आणि अव्ययाचे वाक्य निर्माण करायला, संस्कृतमधली वाक्य निर्माण करायला थोडं कठीण जातं, अवघड जातं, तर पुढं सोपा म्हणजे दोन्ही पण पर्याय तेवढे सोपे आहेत. 6 संस्कृत मराठीमधल्या वाक्यांचा संस्कृतमध्ये अनुवाद आहे. तर 6 पैकी 4 वाक्य. तर यापैकी 6 पैकी किंवा किती 4 वाक्य यांचं संस्कृतमध्ये अनुवाद करायचं आहे, त्याला पण 4 मार्क. 6 पैकी कुठली पण 4 वाक्यांचं 4. इथं पण 4 वाक्य तयार करायला 4, म्हणजे एकमेकाला इथं अथवा किंवा ऑर. तर पहिला उपप्रश्न हा 4 मार्काचा आहे. 6 पैकी 4ला 4 मार्क. दुसरा आहे 5 किंवा 7 वाक्यामध्ये निबंध लिहायचा आहे, किंवा निबंध किंवा संवाद लिहायचा आहे, किंवा त्याला चित्रवर्णन, हा पण पर्याय आहे. तर आपल्याला मम प्रिय नेता, मम प्रिय खगहा, मम प्रिय जे काय अशा प्रकारची जी काय लिस्ट दिलेली आहे निबंधात ह्याच्यामध्ये 9वीसाठी जो काय रिकाम्या जागा भरून जो काय आपल्याला रिक्त स्थान पूर्ण करून निबंध किंवा त्याचबरोबर चित्रवर्णन पूर्ण करायचं लेखन कौशल्यामध्ये. आणि 10वीमध्ये ती वाक्य तयार करून लिहायचं आहे. पण 5ला 5 नाही, एखादं दुसरं वाक्य जास्त लिहिलं तरी चांगलं आहे. म्हणजे अचूक जे काही बरोबर 5 वाक्य असले तर त्याला 5 मार्क पडतात. निबंध किंवा संवाद. चित्रवर्णनामध्ये पण ते शब्द दिलेले आहेत किंवा धातू क्रिया पण दिलेली आहेत. तर त्याची वाक्य तयार करायचे 5 ते 7 वाक्य. इथं पण सेमच आहे, चित्रवर्णन किंवा निबंध किंवा संवाद लिहायचा आणि त्याला 5 मार्क आहे. तर दिलेलं शीर्षक आहे त्याला अनुसरून लिहायचं आहे, सुरुवात, मध्य आणि शेवट अशा प्रकारे. विषयांतर नाही आणि 30 वाक्य फार मला प्रिय आहे, मग अतिव प्रिय किंवा अशा प्रकारे नुसती वाक्य भरण्यासाठी नाही, त्या विषयाला संबंधित असे वाक्य पाहिजेत. आणि ते आपल्या पुस्तकात किंवा याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यापैकी निबंधाला पण 10वीला बघितलं तर 3 पर्याय, 3 पैकी कुठला पण एक लिहायचा आहे आणि त्याला मग हा परत पर्याय. तर 4 अधिक 5 बरोबर 9 इथं मार्क या विभागाचे झालेले आहेत. तर आतापर्यंत आपण 4 जे काही विभाग किंवा प्रश्न बघितले. तर पहिला आहे सुगम संस्कृतला 8 मार्क, 4 अधिक 2 अधिक 2. नंतर गद्य विभागाला 7 मार्काचे 2, 14 अधिक 6 20 मार्क. त्यानंतर पद्य विभागाला एकूण 6 गुणिले 3 बरोबर 18 मार्क आहेत.
आणि लेखन कौशल्याला 9 मार्क. आता प्रश्न क्रमांक 5 हा आणि 6 आपण इथं बघूया. प्रश्न क्रमांक 5 हा भाषाभ्यास आहे, भाषासूत्रमवरचा. नाम, सर्वनाम, क्रियापद, धातू वगैरे त्यांची रूपं तर आणि इतर पण सूचनानुसार बदल वगैरे करायचा. आणि प्रश्न क्रमांक 6 अपठित, याच्यावर अपठित गद्य आणि पद्य याला 4-4 मार्क आहे, तो 8 मार्काचा. 17 आणि 8 25 मार्काचा आपला राहिलेला आहे, तो आपण इथं बघूया. तर प्रश्न किंवा हा विभाग इथनं मी पडतो, त्याच्या आधीचा आपला झालेला आहे. पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओचा पहिला भाग परत बघू शकता आणि त्याच्यानुसार हा विभाग पुन्हा त्याची विभागणी कशी आहे ते पण करू शकता किंवा त्याच्यात पण दिलेला आहे. तर आता 5वा विभाग जो आहे तर तो भाषाभ्यास आहे. तर तालिकापूर्ती, तर याच्यामध्ये जो काय प्रश्न क्रमांक 5 प्रश्न किंवा विभाग हा 5वा आहे. तर भाषाभ्यास हा तालिकापूर्तीला आहे. प्रत्येक जे काही नाम सर्वनाम यांच्या तालिकेला 2-2 मार्क आहेत, 2 आणि 4 असे मिळून 8. तालिकापूर्तीला 8 मार्क आहेत. आणि पुढचे जे आहे प्रश्न तर त्याच्यामध्ये म्हणजे सांगितलेल्या जे काही कृती करायच्या त्यामध्ये 4 पैकी 3 उपप्रश्न सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. 3 गुणिले 3 हे 9 होतात. 8 अधिक 9 बरोबर हे 17 मार्क या ठिकाणी होतात. तर ते कसे इथं तालिकापूर्ती 2 गुणिले 4 मराठीतच लिहिलं अधिक 3 गुणिले 3 हे पण आपण बघणार आहोत. तर बरोबर हे 17 होतं. तर त्यामध्ये 4 तालिका कशा आहेत? पहिला आहे ते म्हणजे नाम तालिका आहे, पहिली नाम तालिका. दुसरी सर्वनाम तालिका, जी काय आपल्याला नामं झालीत 9वीला 8वीला सगळी देव वनमालापासून आणि इथं सर्वनाम तद अस्मद दुश्मन सर्वनाम तालिका. आणि याच्यामध्ये किती रिकाम्या जागा असतात? सगळ्या याच्यामध्ये 6 रिकाम्या जागा असतात, त्यापैकी 4च सोडवायचे. 6 पैकी 4 आणि या 4 गुणिले प्रत्येकाला अर्धा मार्क. अशा प्रकारे 4 गुणिले अर्धा बरोबर 2. तर अशा प्रकारे 4 तालिका आहेत. पहिला नाम तालिका, दुसरी सर्वनाम तालिका, तिसरी आहे क्रियापद तालिका. क्रियापद तालिका म्हणजे जे काय वर्तमान काळ लटलकार, भूतकाळ प्रथम भूतकाळ लोटलकार, आज्ञार्थ विद्यार्थ. तर या प्रकारचे तिसरी आहे ते त्याची रूप. क्रियापद तालिका पण सेमच आहे. 6 रिकाम्या जागा, त्यातल्या 2 प्रत्येकाला 2-2 मार्क अशा प्रकारे. आणि चौथा आहे ते म्हणजे धातुसाधित विशेषण वगैरे, तर त्याची रूपं जी आहेत. आणि 9वीला त्वांत, लबंत आणि तुमंत हवे ते पण आहे. किंवा जे वान आणि वती याची पण रूपं आहेत. 10वीला इतर जे काय धातुसाधित विशेषण आहेत ती त्यानुसार ते पण दिलेलं आहे. तर चौथा आहे ते धातुसाधित विशेषण किंवा अव्यय. चौथा आहे ते धातुसाधित विशेषण किंवा अव्यय वगैरे अशी त्याची रूपं. तवतू प्रत्यय वगैरे याच्याप्रमाणे 10वीला पण याची जी काही रूपं आहेत ती यामध्ये चौथ्या गटामध्ये येतात. विशेषण तालिका वगैरे म्हणजेच काय 4 तालिका आहेत, प्रत्येकाला 2-2 मार्क. 2 गुणिले 4 बरोबर हे 8 मार्क झाले. आता पुढचा जो काय हा जो काय प्रश्न झाला तो तालिकापूर्व आहे, तो अ झाला सगळ्यात. आणि आता पुढचा आहे तो म्हणजे आ. तर आ मध्ये हे जे काय एकूण निर्दिष्ट कृती करून आता प्रत्येकाच्या मध्ये एकूण 4 कृती आहेत. 4 उपप्रश्न आहेत, त्यापैकी 3 सोडवायचे. 4, 10, 3 आणि प्रत्येक याला 3 मार्क आहेत. प्रत्येक याच्यामध्ये 5 पैकी 3, 5 पर्यायापैकी 3 पर्याय सोडवायचे. 4 म्हणजे 3 गुणिले 3 बरोबर हे झाले 9 मार्क. 4 उपप्रश्नापैकी 3 उपप्रश्न सोडवायचे. तर
इथं ते दिलेलं आहे. तर रिक्त स्थान पूर्ती जे काही संख्या विशेषण वगैरे त्याच्यावरचं पण असेल किंवा इतर याच्यावरचं पण. दुसरं आहे ते म्हणजे समास तालिका. यामधलं पहिलं आहे ते, यामध्ये एक आहे समास, क्रम ओळ खाली होईल. समास एक तर मेलनम किंवा रिक्त स्थान. जास्त करून रिकाम्या जागा, समास विग्रह त्याचं नाव, तर त्याच्यात रिकाम्या जागा हे भरायच्या असतात. तर यामध्ये पण सगळ्याला काय आहे, पहिल्यांदा याच्यात पण पर्याय आहेत 4 पैकी 3 आणि प्रत्येक याच्यामध्ये 5 पर्याय आहेत, त्यापैकी 3 हे द्यायचे असतात समासा. दुसरा आहे ते समान किंवा विरुद्धार्थी शब्द. शॉर्ट मध्ये लिहितो, विरुद्धार्थी शब्दाला पण 5 पैकी 3 असतात. तिसरा आहे याच्यामध्ये सूचनानुसार बदल, सूचनानुसार जे काय बदल करायचे असतात ते पण आहे याच्यामध्ये. त्यामध्ये सूचनानुसार निर्दिष्ट आकृती, यामध्ये जास्त करून सुम अव्यय काढा आणि त्या ठिकाणी भूतकाळी रूप वापरा. भवानच्या ठिकाणी त्वम, त्वमच्या ठिकाणी भवान वापरायचं आहे, किंवा त्वांत लगंत अव्यय काढून त्या ठिकाणी च जोडायचं आहे. अशा प्रकारचे जे काय उपप्रश्न आहेत, वाच्य परिवर्तन करू, वचन बदल, एक वचनाचं अनेक वचन, अनेक वचनाचं एक वचन, लकार लिहा. अशा प्रकारे हे सूचनानुसार त्वम आहे, समूह अव्यय काढा, अशा प्रकारचे वेगवेगळे जे आहे आपल्या धड्यावरचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरचं विचारलं जात आहे. आणि चौथं जे आहे, चौथा उपप्रश्न आहे याच्यामधला रिक्त स्थान पूर्ती. याच्यामध्ये जे काही संख्या विशेषण असतील किंवा इतर याच्यामधली जे काही उपप्रश्न आहेत याच्यामध्ये संख्या, क्रम, आवृत्तीवाचक किंवा इतर 9वीच्या याच्यामध्ये वेगळे हे दिलेले आहे. याच्यामध्ये पण संख्या विशेषण आहे. तर याच्यामध्ये प्रत्येकाला 5 पैकी 3 हे पर्याय आहे, 3 लिहायचे आहेत. रिक्त स्थान पूर्ती, तर रिकाम्या जागा भरून वाक्य पूर्ण लिहायचं आहे. त्यामध्ये आपण 5 पैकी 3 वाक्य लिहिले तर 3 मार्क. आणि हे एकूण 4 उपप्रश्नापैकी कोणतेही 3 सोडवायचे, सगळ्याचे सगळे सोडवू नका. प्रश्न नीट वाचा, कुठले पण 3 उपप्रश्न सोडवायचे आणि प्रत्येक उपप्रश्नामध्ये 5 पैकी 3 परत पर्याय, म्हणजे 3 त्रिक 9 कुठली पण वाक्य जर तुम्ही हे सोडवलं तर 9 मार्क या ठिकाणी आहे. अशा प्रकारे 8 अधिक 9 17 हे मार्क होतात. आता शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे भाषाभ्यास किंवा अपठित. तर अपठित याला पण जर बघितलं तर इथं आपण फक्त इथं वरचा आहे खोडणार आहोत. तर अपठित मध्ये पण गद्य आणि पद्य अशा प्रकारे 2 भाग आहेत. तर हा शेवटचा आहे प्रश्न किंवा विभाग 6, अपठितम. आता इथं पहिल्यांदा पद्य, एक सोपा पॅरेग्राफ असतो, तर त्याच्यावरचे पण 6 प्रश्न असतात, 6 उपप्रश्न. 6 पैकी 4 उपप्रश्न सोडवायचे. तर पद्याला यामध्ये अपठित पद्याला 4 मार्क, एकूण 8 मार्क आहेत, 4 अधिक 4. पद्याला 4 मार्क आणि एक आणि नंतर ब मध्ये गद्य, अपठित गद्य म्हणजे सोपे 2 श्लोक दिलेले असतात त्या ठिकाणी, तर त्याच्यावरचे पण प्रश्न सोडवायचे. तर अपठित गद्यम 2 ओळीचे 2 श्लोक दिलेले असतात, तर त्याच्यावर पण प्रश्न आहेत, ते पण 4 मार्क आहेत. तर अशा प्रकारे 4 आणि 4 8 मार्काचा हा शेवटचा उपप्रश्न होतो. एक वाक्याने उत्तरत, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द, जाल रेखाचित्रम. अशा प्रकारे हे जे काही साधे सोपे प्रश्न असतात, जाल रेखाचित्र, समान पूर्ण वाक्याने उत्तरत, प्रतिपादितम लिखम, सत्यम असत्यम, जे काही आपल्या धड्यावरचे आहेत तसेच माध्यम भाषेत सरलार्थ लिखत किंवा विभक्ती
अशा प्रकारे तो अंत लबंतावे, अशा प्रकारे जे काय उपप्रश्न जे आहेत तर ते याच्यामध्ये 6 पैकी 4 इथं 3 पैकी 2 आणि नंतर जाल रेखाचित्र किंवा माध्यम भाषा किंवा अर्थ लिहायचा अशाला येईल. तर 2 अधिक 2 4 अशा प्रकारे इकडे 4 मार्क आणि इथे 4 मार्क. अपठित पॅराग्राफला आणि अपठित श्लोक साधे सोपे असतात श्लोक. काही काही वेळा जुन्या 9वीच्या किंवा 9वीच्या किंवा 10वीच्या पुस्तकातले पण दिलेले असतात आणि त्यातलं बघून शोधून उत्तर लिहायचे. तर याला शेवटच्याला 8 मार्क. अशा प्रकारे इथं आपण बघितलं आणि 17 आणि 8 25 झालेले आहेत शेवटचे. अशा प्रकारे सगळे 80 मार्क हे पूर्ण झालेले आहेत. तर सूचना नीट वाचा, वाक्य पूर्ण लिहा. आकृती कुठली काढायची असेल तर ती ठळक ते पेनानं हे काढायचे, जाल रेखाचित्र वगैरे याच्यासाठी. तर ॲरो वगैरे करण्यासाठी म्हणजे डार्क क्लिअर दिसेल. पेन्सिलनं काढलं तर ती खोडू शकते आहे किंवा काय, विशेष करून बोर्डाच्या परीक्षेसाठी. तेव्हा डार्क पेनानं किंवा हे किंवा डबल वेळ न घालवता अगदी आपल्या भूमिती किंवा सायन्ससारखी आकृती अचूक यायला नको, ते फक्त आपल्याला आराखडा हे करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 6 उपविभाग आणि त्याच्यामधले जे 6 विभाग आणि त्याच्या मार्काची विभागणी बघितली आणि सगळे मिळून 80 मार्क होतात आणि त्याला 3 तास आहे. आणि इथं पण त्यामधले जे काय सूचना पण दिलेल्या आहेत, उत्तर पत्रिकेतील आकृत्या पेनाने काढाव्यात, वाक्य पूर्ण करा. तर अशा प्रकारे खाडाखोड कमी करा, अक्षर नीट काढा. कारण काय काय वेळा सुरुवातीला एकदम चांगलं अक्षर येते आणि नंतर वेळ कमी पडल्यावर गडबड होते. तर प्रत्येक तासाला एवढं व्हायला पाहिजे, प्रत्येक तासाला जवळपास 30 मार्काचं व्हायला पाहिजे. अशा स्पीडनं लिहिलं तर मग 2.5 ते पावणे 3 तासात पेपरहून आपण चेक करू शकतो. तरी यावेळी दुसरा एक आहे की 100 मार्काच्या ऐवजी 80 मार्काचा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे यावेळी 25% सिलेबस कमी आहे, एका दुसरा पाठ आणि सुभाषित मालेतले श्लोक वगैरे. तर त्यामुळं सिलेबस फार कमी आहे. पुन्हा व्हिडिओ पण बघू शकता आपण. वर्गातले जे काय तास झालेले ते पुन्हा बघू शकत नाही. नीट नोट्स काढा, क्लासवर होमवर्क नीट केलं असेल आणि जर सोडवलं असेल तर पेपर पण अतिशय जास्त टफ जाणार नाही किंवा टफ नाही आहे, तर तो सहज सोडवता येईल अशा प्रकारचा. तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा, बेस्ट लक. आणि अशा प्रकारे चांगली तयारी करून पेपर चांगले द्या, जेणेकरून पैकीच्या पैकी पण मार्क मिळू शकतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.